इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 8वा गचक अंधारी स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील वाक्ये वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा. अ. सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. उत्तर. मडकी विकून झाल्यावर गाढवावर ओझे राहत नसे, त्यामुळे सदा गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. आ. गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. उत्तर. सदाने गचक अंधारी या भयानक जनावराची भीती दाखवली, त्यामुळे गजा घाबरला आणि त्याने जाणे नाकारले. ई. वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. उत्तर. सदाला वाघ असल्याचे समजल्यावर तो भीतीने थरथर कापू लागला, त्यामुळे वाघालाही वाटले की गचक अंधारी आपल्याला खाणार आहे, म्हणून तोही जास्त हलू लागला. ई. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. उत्तर. आपण चुकून वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे समजल्यामुळे सदा फार घाबरला आणि देवाकडे प्रार्थना करू लागला. प्रश्न दुसरा. खालील मुद्द्यांवर 2 ते 3 वाक्यात माहिती लिहा. सदाचा व्यवसाय, सदाचा मुलगा गजानन, सदाची झालेली फजिती, सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. सदाचा व्यवसाय. सदा हा कुंभार होता. तो गाडगी मडकी बनवण्याचा व्यवसाय करत होता. तयार केलेली मडकी तो गाढवावर ठेवून बाजारात विकायला नेत असे. सदाचा मुलगा गजानन. गजानन हा सदाचा लहान मुलगा होता. त्याला वडिलांसोबत बाजारात जाण्याची खूप इच्छा होती. तो नेहमी हट्ट करून सदाबरोबर जाण्याचा प्रयत्न करत असे. सदाची झालेली फजिती. सदाने अंधारात वाघाला गाढव समजून त्याच्या पाठीवर बसून प्रवास सुरू केला. उजाडल्यावर तो गाढव नसून खरा वाघ आहे हे पाहून सदा खूप घाबरला, त्यामुळे त्याची मोठी फजिती झाली. सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. रस्त्यात सदाला वडाचे झाड दिसले. वाघ झाडाखालून जात असताना सदाने झाडाच्या पारंबीला धरून उडी मारली, त्यामुळे तो वाघाच्या पाठीवरून सुरक्षितपणे खाली उतरला. प्रश्न तिसरा. कोण कोणास व का म्हणाले. अ. काही भेऊन दाखवू मले वाघा फागाचा. उत्तर. हे वाक्य गजाने सदाला म्हटले कारण सदा गजाला वाघाची भीती दाखवत होता, पण गजा बाजारात जाण्यासाठी हट्ट करत होता. आ. या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. उत्तर. हे वाक्य सदाने गजाला म्हटले आहे कारण गजाला बाजारात येण्यापासून परावृत्त करण्यासाठी सदा त्याला गचक अंधारीची भीती दाखवत होता. ई. गचक अंधारी झटके देऊन राहिली. उत्तर. हे वाक्य वाघाने मनाशी म्हटले कारण सदाला वाघ असल्याचे समजल्यावर तो भीतीने थरथर कापू लागला, त्यामुळे वाघाला वाटले की गचक अंधारी झटके देत आहे. ही गचक अंधारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहत नव्हती. उत्तर. हे वाक्य वाघाने मनाशी म्हटले कारण सदा झाडाच्या पारंबीला धरून वाघाच्या पाठीवरून खाली उतरला, त्यामुळे वाघाला वाटले की आपण गचक अंधारीपासून वाचलो. खेळू या शब्दांशी. अ. खालील वाक्प्रचार अभ्यासा. भीती वाटणे हा खालील वाक्प्रचारांचा अर्थ आहे. अंगाला कापरे भरणे, हातपाय लटलटणे, कशाला कोरड पडणे, हिव भरणे, बोबडी वळणे, थरथर कापणे, दरदरून घाम फुटणे, डोळे पांढरे होणे, अंगाचा थरकाप उडणे, जीव घाबराघुबरा होणे, धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे. एकाच अर्थाचे इतके वाक्प्रचार असणे हे मराठी भाषेच्या समृद्धीचे लक्षण आहे. याप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा. एकाच अर्थाचे अनेक वाक्प्रचार. राग येणे, तिळपापड होणे, संतापानावर होणे, डोके फिरणे, आग पाकड होणे, अंगाचा तिळपापड होणे,
आनंद होणे, आनंद गगनात मावेनासा होणे, मन भरून येणे, हरखून जाणे, उड्या माराव्याशा वाटणे, आनंदाने फुलून जाणे, आश्चर्य वाटणे, डोळे विस्पारणे, तोंडात बोट घालणे, अवाक होणे, थक्क होणे, चक्रावून जाणे. आपल्या आजूबाजूच्या 4-5 कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. ज्यास कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू. मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई. धान्य साठवण्याची जागा धान्य कोठार. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा अंतर्यामी. डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता बोगदा. खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत, त्यांच्या योग्य जोड्या लावा. काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई, किट्ट. उत्तर: काळोख, किट्ट, पारंबी, लोंबणारी, पाऊस, वादळी, चपळाई, विलक्षण. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा. मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, घाबरगुंडी उडणे, शंकेची पाल चुकचुकणे. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला. उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली. विचार करा, सांगा. हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा. सदा अंधारात गाढव समजून वाघाच्याच पाठीवर बसतो. हा प्रसंग खूप विनोदी आहे. वाघ स्वतःला गचक अंधारी खाईल या भीतीने घाबरतो, हेही मजेशीर आहे. सदा व गजा दोघेही एकमेकांना आणि वाघालाही भीती दाखवत असल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ हसवणार आहे. वाघ घाबरून गचक अंधारीपासून पळ काढतो, हा प्रसंगही विनोदी आहे. गचक अंधारी हे पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत मत. गचक अंधारी हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहे. सदा गजाला घाबरवण्यासाठी हे भयानक नाव तयार करतो. प्रत्यक्षात असे कोणतेही जनावर अस्तित्वात नाही. पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी या पात्राचे महत्व. उत्तर: गचक अंधारी हे पाठातील महत्वाचे काल्पनिक पात्र आहे, कारण त्याच्यामुळे संपूर्ण कथेला विनोदी व रोमांचक वळण मिळते. सदा या भीतीचा वापर करून गजाला घाबरवतो आणि पुढे हीच भीती वाघापर्यंत पोहोचते. त्यामुळे कथेत गैरसमज, विनोद आणि उत्कंठा निर्माण होऊन कथा अधिक रंजक बनते.